मंडळी कळंबा म्हणलं की कळंबा गावाकडे जर यायचं जर झालं तर या गावाची एक ओळख, एक वेगळी खूण आहे. ती म्हणजे झाडातील गणपती जवळचा कळंबा असं देखील या ठिकाणी जाता जाता किंवा अनाहूतपणे बोललं जातं. तर हा वृक्ष गणेशाचं महत्व काय आहे किंवा या वृक्ष गणेशाचा अंगावर शहारे आणणारा इतिहास काय आहे ते आपण उमेश नरके साहेब यांच्यानं जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. नेमकं या गणपतीचं महात्म्य काय आहे? 21/7/1985 रोजी माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी रमेश गोपाळ नरके यांना दृष्टांत झाला. म्हणजे स्वप्नातील सांगितलं की ह्या वृक्षामध्ये माझे प्रकट झालेलं आहे आणि पूजा चालू कर. त्यांना ते थोडस वाटलं की हे स्वप्न वगैरे पडलं असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. पण 4 दिवसानंतर पुन्हा त्यांना दृष्टांत पडला की तू दुर्लक्ष करू नकोस, मी इथं प्रकट झालंय आणि तू पूजा चालू कर. त्यांनी आम्हाला सगळ्यांना गल्लीत घरात सगळ्यांना सांगितलं. आम्ही त्याची थोडीशी चेष्टा पण केली की कधी तू देवपूजा करत नाहीस, तुझ्या कुठे गणपती संभलातील. पण ही सत्य बघितलं परिस्थिती, तर त्या दिवशी आम्ही सगळे आलो, ही बघितले तर आहे अशी मूर्ती इथं ही प्रकट झालेली होती. आणि 21/7/1985 पासून आम्ही नरके कुटुंबीय आमचे हे या गणपतीची सेवा करायला लागले. या गणपतीचं आणखीन वैशिष्ट्य म्हणजे इथं कोणत्याही पद्धतीची अंधश्रद्धा नाही, तर श्रद्धेनं इथं भाविक येतात. याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. या गणपतीबद्दल सांगायचं म्हणलं तर ह्या गणपतीला आपण ग्रामीण भाषेमध्ये धावडा म्हणतो, पण ह्या वृक्षाचं नाव अर्जुन आहे. ह्याला अर्जुन वृक्ष असं म्हटलं जातं. आणि ह्याचं एक आध्यात्मिक महत्व असं आहे की ह्याचं जे फळ आहे किंवा ह्याचा जो मोहर आहे, जे पान आहेत, हे अध्यात्मामध्ये याची नोंद आहे. म्हणजे करवीर काशी ग्रंथामध्ये सुद्धा ह्या वृक्षाच्या अर्जुन वृक्षाची नोंद आहे की त्यामध्ये हे विष्णूला प्रिय असणार हे अर्जुन वृक्ष आहे. आणि याची फळं, त्या फळावर 5 बोट उठलेले तुम्ही आजही बघू शकताय. ते 5 बोट त्या फळावर उठलेले आणि विष्णूला आणि गणपतीला गणेशाला हे प्रिय असणारी ह्याचं मोहर आणि पानं फुलंही वाहिली जातात. हे ह्याचं आध्यात्मिक महत्व आहे. आणि त्याचबरोबर इथं प्रकट झाल्यापासून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. म्हणजे आम्ही भक्त म्हणून, पुजारी म्हणून, सेवक म्हणून काम करत असताना, सेवा करत असताना तिथं कुणालाही आम्ही गंडे दोरे नारळ तुमचं हे काम होईल मग हे करा ते करा देवाला असलं कुठलाही प्रकार नाही. भक्त मनोभावे इथं येतात, मनोभावे आपला संकल्प करतात. जो काय असेल आपल्या प्रापंचिक समस्या त्या इथं सांगतात आणि त्या समस्या सांगितल्यानंतर त्यांचं निवारण झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं लोकांची श्रद्धा वाढलेली आहे आणि दिवसेंदिवस भाविक इथं वाढलेले आहेत. या ठिकाणी दर महिन्याला संकष्टी येते. संकष्टीला इथं काय केलं जातं किंवा गणेश जयंती दिवशी काय उपक्रम राबवला जातो, तसेच गणेश चतुर्थीमध्ये या ठिकाणी काय धार्मिक कार्यक्रम पार पडतात याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. इथं दर मासिक महिन्याला जी गणेश संकष्टी चतुर्थी असते किंवा अंगारकी चतुर्थी असते, त्या दिवशी आपण इथं दिवसभर लोकांची खूप गर्दी असते. लोक मनोभावे इथं येतात. लोकांना आपण खडी साखरेचा प्रसाद देतो. काही आध्यात्मिक आम्ही प्रवचन, भजन असं कार्यक्रम ठेवतो. गणेश जयंतीच्या माध्यमातून आपण गेले जवळजवळ 25 वर्ष आपण सातत्यानं गोरगरीब मुलांना म्हणजे वया वाटप असेल, काही दानधर्म असेल, काही स्पर्धा परीक्षेतनं मुलं आले असतील त्यांच्यासाठी आपण विविध प्रकारची बक्षिसं देतो. विविध मान्यवरांचे इथं सत्कार केले जातात. म्हणजे विविध मान्यवरांचा सत्कार, विविध मान्यवर या ठिकाणी येतात, आपली मनोकामना, आपली संकल्प इथं बोलतात आणि त्यांना त्याचे आशीर्वाद त्या पद्धतीनं मिळालेले आहेत. श्री महालक्ष्मी अंबाबाई यात्रेच्या निमित्तानं या गणेशाचं काय महत्व आहे? श्री अंबाबाई कळंब्याचं ग्रामदैवत अंबाबाई श्री महालक्ष्मी यात्रा दरवर्षी चालू होते. ते यात्रा चालू असताना महालक्ष्मी कात्यायनी देवी ती बहीण आहे. अंबाबाई कळंब्यातली अंबाबाई महालक्ष्मीची कात्यायनी देवी ही बहीण आहे. त्या बहिणीच्या भेटीला ती यात्रेच्या निमित्तानं आपण या कात्यायनी देवीला बोलावणं देण्यासाठी, म्हणजे कळंब्याला येण्यासाठी यात्रेच्या निमित्तानं ह्या अंबाबाई कळंब्याची महालक्ष्मी आमची कात्यायनी देवीच्या भेटीला जाते. त्या भेटीला जात असताना इथं गणपतीलाही निमंत्रण दिलं जातं, त्या वृक्ष गणेशालाही निमंत्रण दिलं जातं की आमच्या ग्रामदैवतेची म्हणजे माझी यात्रा चालू आहे आणि तुम्ही सगळी यात्रेने हा सोहळा चांगल्या पद्धतीने पार पडावा यासाठी निमंत्रण देण्याची पद्धत आहे. आणि त्या पद्धतीनं कात्यायनीला महालक्ष्मी गेले की इथं पहिला येते, म्हणजे अंबाबाईची पालखी इथं येते, इथं आरती म्हटली जाते आणि मग ती पुढे मार्गस्थ होते, कात्यायनीला मार्गस्थ होते. एकंदरीतच तब्बल 40 ते 41 वर्ष कळंबा येथील नागरिक भक्तिभावानं या गणपतीला येतात. तसेच त्याच पद्धतीनं गणपतीचे देखील आशीर्वाद या नागरिकांना मिळतात.
तर आता एकंदरीत आपण या यात्रेच्या निमित्तानं इथलं काय महात्म्य आहे हे जाणून घेतलं. धन्यवाद.